नमस्कार, खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनविणार आहोत तुरीच्या दाण्याची आमटी। त्याकरिता मी 1 पाव शेंगा घेतलेले आहे, शेंगांचे दाणे करून घेतलेले आहे। यानंतर ताव्यावरती 4 मिरची आणि थोड्या लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे। यामध्ये थोडं तेल टाकून आपण छान भाजून घेऊया। यानंतर याच ताव्यावरती आपण दाणे टाकून घेऊया आणि 4 ते 5 मिनिट दाणे मीडियम पावरवरती भाजून घेऊया। यानंतर लसणाच्या कळ्या, मिरची आणि यामध्ये 1 चमचा जिरे टाकूया आणि थोडी कोथिंबीर टाकून मिक्सर मधून जाडसर असं फिरवून घेऊया। बघू शकता जाडसर असं मी फिरवून घेतलेलं आहे, एकदम बारीक नाही केलेलं आहे। यानंतर याच पॉट मध्ये आपण भाजलेले दाणे टाकून घेऊया आणि दाणे सुद्धा आपण जाडसर असे फिरवून घेऊया। यामध्ये पाणी न टाकताच फिरवते आहे। बघू शकता दाणे सुद्धा मी जाडसर फिरवून घेतलेले आहे। यानंतर एका पॅन मध्ये 2 चमचा तेल घेतलेला आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपण लसूण मिरचीची पेस्ट टाकून घेऊया। दोन मिनिटं छान परतून घेऊया। यानंतर थोडा हिंग टाकून घेऊया। यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनिया पावडर, टाकून छान परतून घेऊया। यानंतर एक छोटा टमाटर घेतलेला आहे बारीक चिरून। टमाटर छान 2 मिनिटं आपण परतून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। यानंतर आपण मिक्सर मध्ये फिरवलेले दाणे टाकून घेऊया आणि 1 मिनिट छान परतून घेऊया। यानंतर मिक्सरच्या पॉट मध्येच आपण पाणी टाकून ते पाणी यामध्ये टाकून घेऊया। पाणी आपल्या गरजेनुसार टाकायचं। जास्त पातळ आमटी पाहिजे आवडत असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता आणि घट्ट आवडत असेल तर कमी टाकू शकता। ही आमटी भाकरी सोबत खूप छान वाटते।
मीडियम पॉवरवरती 7-8 मिनिटे छान आमटी होऊ द्यायची। या ठिकाणी आपली आमटी झालेली आहे। त्यानंतर कोथिंबीर टाकूया। या ठिकाणी मी आमटी सोबत खाण्याकरिता बाजरीची भाकर बनविली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।